तुमचं असं कधी झालंय नवीनच घेतलेला ब्रँडेड कुर्ता पहिल्याच वॉशमध्ये खराब झाला, कपड्यांचा रंग उडालाय किंवा वॉशिंग मशीन मधून कपडे काढल्यानंतर त्यावर पांढरे डाग दिसतायत? तर दररोज कपडे धुणं हे घरातलं सगळ्यात मोठं काम असतं, पण एवढे महागडे डिटर्जंट आणि एवढी महागडी वॉशिंग मशीन वापरून सुद्धा जर कपडे पटकन खराब होत असतील किंवा मशीनमधून वास येत असेल तर चुकी मशीनची नाही. आपण कपडे धुताना नकळत काही चुका करतो, त्यामुळे हे सगळं होतं. सो आज आपण वॉशिंग मशीन वापरताना होणाऱ्या अशा 5-6 मोठ्या चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या गृहिणी रोज करतात आणि या चुका सुधारल्या तर तुमच्या कपड्यांचं आयुष्य वाढेलच, शिवाय मशीनची महागडी दुरुस्तीही वाचेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सगळ्यात मोठी चूक म्हणजे कपड्यांचे प्रकार वेगळे न करता थेट घेतलं आणि मशीनमध्ये टाकलं. आता गृहिणींचा बहुतांश वेळा हे होतं की वेळ वाचवण्यासाठी सर्व कपडे एकत्र घेतात आणि मशीनमध्ये टाकतात, तर ही सगळ्यात मोठी चूक आहे. कॉटनचे कपडे, सिंथेटिक, जीन्स, लहान मुलांचे नाजूक कपडे यांची धुण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी असते. त्याचबरोबर कलरचे कपडे असतील, पांढरे कपडे असतील, हे जर तुम्ही एकत्र धुतले तर एकाचा रंग दुसऱ्याला लागण्याचा मोठा धोका असतोच. त्यामुळे कपडे मशीनमध्ये टाकण्यापूर्वी त्यांचे रंग, कापडाचा प्रकार आणि ते किती घाण आहेत यानुसार कमीत कमी 2 भाग करून मशीनमध्ये टाकावेत. आता नेक्स्ट आहे की डिटर्जंट पावडर किंवा लिक्विड नेमकं किती टाकावं. आता बरेच जणांना वाटतं की हे जर मी जास्त टाकलं तर कपडे नीट स्वच्छ निघतील, पण असं नाहीये. जास्त डिटर्जंट पावडर टाकणं ही एक चूक असू शकते, कारण जास्त डिटर्जंट वापरल्यामुळे मशीनमध्ये खूप जास्त फेस होतो. पूर्ण फेसने ती मशीन भरते आतून आणि हा फेस कपड्यांच्या धाग्यांमध्ये अडकून राहतो आणि वॉश सायकल पूर्ण झाल्यावर सुद्धा कपड्यांवर पांढरे डाग दिसतात. आता याशिवाय जास्त फेस निघून जाण्यासाठी मशीनला जास्त पाणी आणि वीज लागतं, ते वेगळंच. त्यामुळे कपड्यांच्या प्रमाणानुसार आणि डिटर्जंटच्या पाकिटावर दिलेल्या मापानुसारच तुम्ही लिक्विड किंवा पावडर त्यामध्ये ऍड करा. आणि अजून एक मोठी चूक म्हणजे मशीनमध्ये त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त कपडे भरणं. काही जणी 4-5 दिवसांनी एकदम धुतात. सो जितके आहे तितके सगळे कपडे एकदम त्यामध्ये ऍड करतात. सो सगळे कपडे एकाच फेरीत जर धुतले तर वेळ आणि वीज वाचेल असं त्यांना वाटतं, पण वॉशिंग मशीन गच्च भरली जाते आणि जेव्हा तुम्ही तो ड्रम पूर्ण भरता तेव्हा कपड्यांना फिरवण्यासाठी आणि एकमेकांवर घासण्यासाठी जागाच उरत नाही. परिणामी कपडे स्वच्छ नीट होत नाहीत आणि साबण तसाच राहतो. इतकंच नाही तर क्षमतेपेक्षा जास्त वजनामुळे मशीनच्या मोटरवर प्रचंड ताण येतो आणि ड्रमचा बॅलन्स बिघडून मशीन मोठ्याने आवाज करू लागते. आता नेहमी ड्रममध्ये वरच्या बाजूला किमान एक वीतभर जागा मोकळी राहील इतकेच तुम्हाला कपडे टाकायचे आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जीन्स आणि टी शर्ट उलटे न करता धुणं आणि झिप बटणं उघडी ठेवणं. आता कपडे मशीनमध्ये टाकताना आपण घाईघाईमध्ये जशीच्या तसे टाकून देतो, पण जीन्स, हुडी किंवा जॅकेटच्या झिप जर उघड्या राहिल्या तर त्या फिरताना दुसऱ्या नाजूक कपड्यांना अडकून ते फाडू शकतात. तसंच शर्टची बटणं लावून धुताना ड्रमच्या फिरण्याने ती तुटू शकतात. आता याशिवाय प्रिंटेड टी शर्ट असेल, जीन्स असेल किंवा गडद रंगाचे कपडे नेहमी उलटे करून धुवायचे, जेणेकरून त्यांचा रंग टिकून राहतो आणि कपड्यांवरचे प्रिंट खराब होत नाहीत. सो तुम्ही जे काही ॲड करा, कपडे उलटे करा, मग मशीनमध्ये टाका, तरी पण ते क्लीन होतात. आता चुकीची वॉश सायकल किंवा मोडची तुम्ही जर निवड करत असाल तर ती सुद्धा एक मोठी चूक आहे, कारण आजकाल डिजिटल वॉशिंग मशीनमध्ये क्विक वॉश, कॉटन, डेलिकेट, वुलन असे अनेक ऑप्शन असतात, राईट. पण आपण आळसामुळे नेहमीच्या मोडवर मशीन चालवतो. रोजचे थोडे घाण असलेले कपडे 15-30 मिनिटाच्या क्विक वॉशवर धुतले तरी चालतात, पण खूप घाण असलेले किंवा बेडशीट सारखे मोठे कपडे क्विक वॉशवर धुतले तर ते स्वच्छ होणारच नाही आहेत. सो योग्य कपड्यांसाठी योग्य प्रोग्राम जर तुम्ही निवडला तर पाणी, वेळ, वीज तिन्हीची बचत होते. सो ह्या गोष्टी नक्की फॉलो करा. सो अजून एक चूक आहे जी आपण करतो, धुतल्यानंतर कपडे लगेच बाहेर काढत नाही आणि मशीनचं दार आपण बंदच ठेवतो. तर यामुळे काय होतं, वॉश सायकल पूर्ण झाल्यानंतर अनेकदा इतर कामाच्या घाईमध्ये ते कपडे तसे 2-3 तास किंवा कधी कधी तर अर्धा दिवस त्या मशीनमध्येच ओले पडून राहतात. यामुळे कपड्यांना वास येतो आणि त्यामध्ये बॅक्टेरिया वाढतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कपडे वाळत घातल्यानंतर लगेचच वॉशिंग मशीनचं दार बंद करू नका. ड्रम आतून ओला असल्यामुळे त्याला बुरशी, फंगस पकडते आणि मशीनमधून घाण वास यायला लागतो. आता कपडे काढल्यावर मशीनचे दार किमान अर्धा तास उघडं ठेवा, जेणेकरून आतली हवा सुकेल. नेक्स्ट म्हणजे वॉशिंग मशीनच्या सर्व्हिसिंग आणि सफाईकडे दुर्लक्ष करणं. हा तर सगळ्यात मोठा पॉईंट आहे. कपडे स्वच्छ करणारी मशीन स्वतः स्वच्छ असावी लागते. मशीनच्या दाराजवळ असलेले रबरी सील असतील, डिटर्जंटचा ट्रे असेल, खाली असलेले ड्रेन फिल्टर असेल, यामध्ये सतत कचरा, धागे आणि शिंपडलेला साबण साचून राहतो.
महिन्यातून किमान एकदा डिटर्जंट ट्रे आणि टब साफ करणं गरजेचं आहे. महिन्यातून एकदा गरम पाण्यात थोडं विनेगार किंवा स्पेशल तुमची डिस्केलिंग पावडर तुम्ही ॲड करून ती मशीन क्लीन करू शकता. यामुळे मशीनचं आयुष्य कित्येक वर्षांनी वाढतं आणि तुमचा सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तुमच्या घरी वॉशिंग मशीन वापरताना यापैकी कोणती चूक न कळत तुमच्याकडून होते हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.